मंडळी, मोबाईलवरून विरोधांना अंगठ्या आणि स्माइलीज पाठवण्यापेक्षा मनापासून खळखळून हसूया आणि त्यासाठी सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. कॉमेडीचा चौकार, टेन्शन को पावर्ड बाय डेटॉल आणि ॲको इन्शुरन्स. मंडळी, एका घरात चालू आहे डोहाळे जेवणाची तयारी. बघूया तिथे काय घडतंय. अहो आजी, कशाला बोलवलं ते सांगा ना आधी मला. आता बस. अहो आजी, मला खेळायला जायचंय आणि आज माझी पहिली बॅटिंग आहे. आजी जाऊ दे ना मला खेळायला. ही वही घे, हे पे आणि 5 नावं लिहून काढायचे, ती लिहून घे पटकन. अहो आजी, नावं लिहायचेत ना, मग तुम्ही लिहा ना, मी जातो ना खेळायला. मला तू बस म्हटलं ना. अहो आजी, बॅटिंग आहे माझी. मला लिहिता वाजता आला असं तुला बोलवलं असतं का? मला जरा कमी दिसतं ना. चल लिह पटकन. 5-15 नावं लिहायचे, पटकन लिह. कसली नावं लिहायची आणि मी का लिहायची आजी? मला जाऊ दे ना, माझी मॅच आहे. आजी ते काय, माझी थोरली सून आहे ना मा, तिचं आहे डोळे जेवण. तर कुणाला बोलवायचं कुणाला नाही त्याची नावं नको का काढायला. चल पटकन लिह. ठीक आहे, एक काम करा, पटापट नाव सांगा. मी नाव लिहितो आणि बॅटिंग करायला जातो. पटकन लिह. चल. हा बोला पटापट. बेबी आत्या, पोप्या दादा, संतोष काका, ती कोण रे ती नाही का, तोंडावर नाव आहे माझ्या, काय ती अंबरनाथला राहते नाही का ती पोपटची धाकली कोणती. अहो आजी, तुमचे नातेवाईक मला कसे माहित असतील? व्यवस्थित नाव सांगा ना मला. होय, ते पोपटची धाकलेली. नंतर तिला विचारते मी, पोपटची धाकलेली. पोपटची धाकली. पोपटची धाकली, नंतर नरहराप्पा, नंतर ही मावळ झाले ना, तोंडावर आहे नाव माझं. ते उचेला कोण तू, तो नाही का नामदेवच्या गावचा उचेला. काय लिहिताय तुम्ही? बरं झालं आलीस. इथे नामदेवच्या गावचा उचेला कोण ग? विकास नाही, तो इलास. इलास. हा, इलास. त्याचं नाव नको लिहूस, ते खोडून टाक. त्याचं नको लिहूस. काय करताय काय तुम्ही पण? कसली नावं चालली, कसली लिखापटी चालली? अहो वहिनी, तुमचं डोळा जेवण आहे ना, त्याला कोणाकोणाला बोलवायचं त्याची यादी करतोय आम्ही. हे काय आताच झालंय, ऐका. कोणाकोणाची नाव आहेत? हे काय लिहिलं नाही बघा. बेबी आत्या, पोपे दादा, संतोष काका, अंबरनाथच्या पोपटची धाकली आणि नरारी आप्पा. झाली. माझ्या बापाची नाव नाही लिहिली? आई बापाची नाव नाही लिहिली? तुझ्या बापाचे नाव कशाला लिहायला पाहिजे? म्हणजे काय म्हणजे? मुख्य माणसं नको का डोळे जेवण? लेकीचं डोळे जेवण, आई बाप नको? तुझ्या बापाचं काही कौतुक सांगू नकोस. काय वाव काय तुम्हाला माझ्या आई बापाचं? कसलं काय वाव गे? मग त्यांना बोलवलं नाही बोलवलं, आल्याशिवाय राहणार आहेत का ती? कौतिक सांगते मला. तू लिह रे नाव. तू लिहू. काय आई बाबा लिहू, सुलबाती नाही, सगळे फोडून. अशोक मामा. नाही सांगतायत वहिनी. तुझ्या घरातल्यांची नावं मी काढून ठेवलेत. तुम्ही का काढून ठेवली माझ्या घरच्यांची नावं? का काढून ठेवली? तू लग्न करून आलीस ना, त्याच रात्री काढून ठेवली आहेत मी. सांगते म्हणजे कशाला? एक बघ, याच्यामध्ये 101च्या उपर ज्यांनी आयर दिलाय ना, त्यांचीच नावं याच्यात टाकली पाहिजे. बाकी ती 5 वाले, 11 वाले, 21 वाले त्यांना घरातच बसू दे. म्हणजे आजच्या दिवसासाठी तुम्ही ही वही जपून ठेवली होती तर? आयराची वही. हिशोब नका का चुकता करायला. कायचा हिशोब? काय केलं माझ्या माहेरच्यांनी? नाही एवढंच असेल ना. हो आई, काय करू नका माझं डोळे जेवण. मला करायचंय. तू नाही करायचं मला डोळे जेवण. कॅन्सल करून टाका. नको तो कार्यक्रम काहीच नको. तू लिहू नको म्हणलं ना. तू लिहली नाव तर लिहू. काय जाऊ बाई, काय झालं? डोळे जेवण कॅन्सल कशाला करताय? विचार. हो, असं कसं डोळे जेवण कॅन्सल करणार? मी आत्ताच माझ्या दादाला लाइटिंगचं आणि चंद्राचं टेंडर देऊन आले. टेंडर? अगं मुंबईला लाइटिंग नाही करायची, टेंडर म्हणे. आई, हे कुठून पकडून आलंय माझ्या नातल्याने, काय कळत नाही मला. त्यात माझं काही चुकलं सांग बरं. गपराय तेव्हा बघावं तेव्हा म्हातारी मला बोलत असते. रडू नको. समोर याची खोटी बाई लगेच तोंड उघडते. रडू नको. यांना सांगावं तर काय? अगं थोबाडू गाडशील तर ऐकू येईल ना. काय वावा करीती? काय झालं? यांना सांगते तर हे काही ऐकत नाही. जीव नको केलाय हो माझा. उगा गाळा काढते भरल्या घरामध्ये. रेडा कुठे? माझ्या नवऱ्याला रेडा म्हणते बाई.
रेडा आहे तर रेडाच बोलणार ना. रेडाला नव्हती बायको मशील नव्हता नवरा म्हणून गेलीये. काय तोंडे खेळायला येतोस का? ऐका ना हो आजी आजी अहो आजी ऐका ना, माझे मित्र खालून हाक मारतात, मला जाऊ दे ना खेळायला प्लीज. आजी एक मिनिट ऐका, एक मिनिट ऐका. एक तर ना 1.5 महिन्यानंतर पहिली बॅटिंग मिळते ना, आज माझी पहिली बॅटिंग आहे, जाऊ दे ना मला. इथं पण 1.5 महिन्यानंतरच बॅटिंग करायला मिळते, ती नीट करा आधी. लिहित डोळे जेवण कॅन्सल का करताय? ए कॅन्सल कोण केलंय? तू ते काय इथं तुमच्याशी बोलतेय का मी? आम्ही बोलतोय ना दोघी, जावा जावा. तुमची हाऊसमौज करायला पाहिजे बाई, सांगा आम्हाला काय. वड वड पार नाक इथपर्यंत यायला पाहिजे. काय कॅन्सल बिन्सल करत नाही आम्ही, आधी काढतोय. गप बस इथं. जास्त लोकांना बोलवायचं नाही, 4 माणसं जवळची आहेत त्यांनाच बोलवायचंय फक्त. हा मग जवळची माणसं लिहि रे. चेतूचे आई बाबा, चेतूचे भाऊ, वहिनी लिहि. सगळी नावं खोडून टाक. सगळी नावं खोडून टाक. जवळची माणसं बोलवायची आहेत मला माहिती आहेत, पण हिच्या घरातली आहेत ना, 4 बिल्डिंग सोडून राहतात. खानावळ समजून नाश्त्याला जेवणाला सगळ्याला हितच असतात पडी. माझ्या आई बाबांचं खाणं काढतात या. माझं माहेर जवळ आहे म्हणून जळू नका. तुमचं असतं ना तुम्ही पण तेच केलं असतं. नाही बाई, आमचं 3 फुटावर असू दे नाही तर 3 कोसावर असू दे, आमचं ठरलं होतं यायचं डोलीवर आणि जायचं आरतीवर. ते डॉलीने आरतीचं नाव लिहायचंय. माझी आरती काढायला लागली बाई, आता काय करावं? अगं काय हिच हे दुसरा पोरगा भेटला नाही काय ग? माझ्या पोराला पटवलंयस ती? मी नाही पटवलं, त्यांनीच मला पटवलं, सांगून ठेवते. तुमचा पोरगा यायचा माझ्या बिल्डिंग खाली, फेऱ्या मारायचा, इटा मारायचा, वर बघू. मला नका सांगू बाई, त्याची मला पटवलं. त्यांनी पटवलंय. तू कुठं चाललंय? बस ना इथं. तू सांग, तू कुठं जायचं नाही सांग. त्यांनी मला पटवलं का मी त्यांना पटवलं सांग. सांग तू. याला माहितीये, सांग. आता मला कळू दे, सांग. आता इथे खरं तर राण्यांच्या राजाने पटवलं होतं. चांगलं आहे अगं चेतू. माहित नव्हतं मला. मी पवित्र आहे. इथं आग लावा असं चालून कसं चाललंय? उकळतं तेल आणा, त्याच्यात हात घालते बाई. पवित्र काय नाटक करती, काय नाटक करती? ऐका ओ वहिनी वहिनी, अहो माझं पूर्ण ऐकून घ्या वहिनी. हा ते सांगतोय. अहो आजी, म्हणजे राण्यांच्या राजाने यांना असं पटवून दिलं की तुमचा मुलगा आहे ना, तो यांना पटायला एकदम परफेक्ट आहे असं त्यांनी पटवलं. म्हणजे त्यांनी सेटिंग लावून दिली या दोघांची, असं बोलत होतं मला. आधी नीट सांगायचं ना, माझं उकळतं तेल वाया गेलं असतं ना. सांगत होते. गप गप लिव, तू नाव लिव. तुला सांगते, माझ्या सुनाचं डोळ्या जेवण एकदम थाटामाटात करायचंय बाई. लई हाऊस करायची. जरा हस की गल, जरा हस. काय तोंडावर एवढी उदाशी ठेवली आहे. तुला सांगते, माझ्या डोळ्या जेवणात तर पार वांदा झाला होता बघ. का आजी, तुमच्या वजनाने चंद्र तुटला होता की पाहणा तुटला होता? काय बोलला? तुम्ही बोललात ना वांदा झाला होता म्हणून, बाकी झालं होतं. यातलं कायच झालं नव्हतं. मला सगळं सांगितलंय आजी सासूने माझ्या. तुला काय माहिती? काय वांदा झालता ते? पोट बिघडलं होतं सासूबाईंचं. जन्म झाली होती पोटात. काय झालं ते नाही का, खेळ असतात त्याच्यात ओळखायचं मुलगा होणार का मुलगी होणार. त्याच्यामध्ये ते पेडा ठेवतात, बर्फी ठेवतात. यांनी काय केलं, दोन्ही हातांनी पेडा आणि बर्फी अशी बुचकुली भरली आणि डायरेक्ट तोंडात कोंबली. त्याच्यामुळे यांचं पोट बिघडलं होतं. एवढं आधीच काय काय झालं ग? काय नाही
नाही मला तेव्हा गोडाचे डोळे लागले होते म्हणून दोन्ही पण पटकन खाल्ले होते. एवढं काय त्याच्यात आवरटपणा करायला कुणी सांगितलं होता एवढा? हा ओरटपणा म्हणजे आजी तेव्हा लागलेले डोळे अजून सुरूच आहेत? नाही म्हणजे काय वहिनी, आपल्या ते 15 ऑगस्टला नाही काय सोसायटीत मिठाई आणतात तर सगळे झेंड्याकडे बघत असताना गपचूप लंपास करतात. आम्ही सीसीटीव्हीत बघितले पोरांनी. मी सांगतो ना तुम्हाला. हात तुटेल माझा. कायला मारताय? ए निखिल ए निखिल हो, अरे चल आजी. ना यार, चल, बॅट निखिल. बघायला. ऐका ना. खेळायला येतोस का? एक मॅच मिनिट. आहे रे. आजी ऐक. आजी अरे येतो पाण्याला उगाच घेतला रे. आजी 2 मिनिटं सोडा ना मला. काय? एक तर तुम्हाला सांगतो माझी ना बॅटिंग गेलीच असेल. खाली जाऊन निदान 4 बॉल तरी टाकू द्या मला. अहो, माझी- नाव आहेत पटकन होतील लिहून. कुठे ती वही याच्यावरली 2 नावं राहिली आहेत. हा बेबी आत्या झाले, पोप्या दादा झाले, कुसुमताई ती खोड, तिचं नाव खोड. ती नको. तिनं मला साडी दिली, ती साडीचा रंग उतरला होता. उद्या बाळाचा रंग उतरला तर जायला मला बोलून दाखव. ती नको. काही बोलशील तोंडाला आलं म्हणून. तुमचा काय भरोसा आहे? बोलत सुटाल नुसतं. तुझ्या आईनं पॅन्टचा पीस दिला होता, एका धुण्यात फाटला. तुझ्या आईला पण नाही बोलायचं का? कसं बोलताय हो सासूबाई? बोलते तू बोलते ती चालतं का ग? मी जाईन माझ्या माहेरी, माझे आई बाप करतील माझं डोळे जेवण. काय नको यांच्या हातनं मला डोळे जेवण. बेस्ट आयडिया वहिनी, बेस्ट आयडिया. माहेरी जाऊन यादी बनव, मी जातो बॅटिंग करायला. चांगल्या चाली कळतंय ना तुझ्या. कायची चाल? माहेरी जाऊन डोळे जेवण करणार, मग सगळ्यांना सांगणार माझ्या सासूने काय बाई डोळे जेवण केले की नाही. माझी नक्कल करू नका. डोळे जेवण हितच होणार, माझ्या पैशानी होणार. हा तुमच्या पैशाने मी हा. पैसे कोणाच्या खिशात घेणार? माझ्या नवऱ्याच्याच ना. तुझ्या नवऱ्याच्या खिशातले पैसे मला नको, मी हाय खमकी. या खमकी म्हणजे आतापर्यंत तुमचा औषधा पाण्याचा खर्च कोणी केला? माझ्या नवऱ्यानेच केला का नाही? तुमच्या पगार संपल्यावर येतात माझ्याकडे बघायला. माझा नवरा नाही सांगतोय. तुझा नवरा काय झालं? बाळाने लाथ मारली. बघा आजीला ओरडू नको असं म्हणते बाळा. नाही नाही, काकूचं लाडकं आहे ते. काकूला बोलू नका असं म्हणताय ते. तुमच्या दोघींचं काय कौतुक आहे? ते म्हणताय मम्माला लई त्रास देऊ नका, त्रास होतोय मला पण आतल्या आत. नाही तो म्हणतोय बनेला क्रिकेट खेळायला जाऊ द्या. माझी बॅटिंग आहे तिकडे. 1 मिनिट. आपण एक काम करू. आपण आहे ना बाळाला विचारू नाही का? त्याला विचारू का बाळ तुला कोण पाहिजे डोळे जेवणाला नाही का? त्याला विचारू. हा वही धरण लिहू. अगं काय हा बाळा सुनंदा मामी पाहिजे का तुला? नाव लिहू. चेतूचे आई बाबा. चेतूचे आई बाबा आहेत का तुला? पोप्या दादा पाय का तुला? बेटा पोप्या दादा. नाव नको खोड. पोप्या दादा नको. बया तुला रसिकाताई पाहिजे का? बया लात मारली. लिहू रसिकाताई. तू सांग. चेतूचे भाऊ वहिनी पाहिजे का? बया लात मारली. तुम्ही सांगा. बेबी आत्या पाहिजे का? बया बेबी आत्या बेबी. बेबी नाही लात मारी. नको लिहू नाव. तुला श्याम दादा पाहिजे का? बया लात मारली. आई तुम्ही सांगा. नरहर ते खोडून टाक. बाळांनी ठरवलंय कोण पाहिजे कोण नको. हे बाळांनी ठरवलंय. तुम्हीच ठरवलंय कोण पाहिजे कोण नको. तुमच्या मायाच्या जाम आवडल्या. मस्त परफॉर्म केलं. सही काय म्हणशील? तुमच्या तिघींसाठी ही सांगलीच्या पद्धतीने खास दाद. अप्रतिम कॅरेक्टर्स पकडली होती तिघींनी. वने अप्रतिम सुंदर म्हणजे नजर लागावी असं कॅरेक्टर पकडलं होतं. फारच सुंदर. शाब्बास वने शाब्बास. चेतना
तू तर सुटलीच आहेस जेव्हापासून आली आहेस, त्यामुळे तुला वेगळं सांगायला नको. तूही फार सुंदर कॅरेक्टर पकडलं होतंस आणि फार मजा आणलीस. फारच मजा आली तुला असं बघताना. नमा मस्त, तू पण आउटस्टँडिंग, फारच मस्त. बने, ह्या तिघींच्या ताकदीने तू उभा राहिलास आणि छान त्यांनाही साथ दिलीस. कॉंग्रॅच्युलेशन्स. कडक परफॉर्मन्स आणि कडक आमच्या पोरीच कडक आहेत तर काय परफॉर्मन्स कडक होणार. सुपर, आय एम प्राऊड ऑफ यू. प्रसादा ये जी माणसं बाहेर समाजामध्ये असं म्हणतात ना की फार कमी बायकांना सेन्स ऑफ ह्युमर असतो, त्यांच्या तोंडात खाडकन मुस्काडात लावेल असा परफॉर्मन्स होता. ला जवाब. आय लव्ह यू. तुफान परफॉर्मन्स. मंडळी, लग्न घटिका समीप आली आहे. नवरा मुलगा सुद्धा तयार आहे आणि अशातच बघूया काय घडतंय ते. ए चला, ए समीर, ए गौरव, हा चला चला लवकर चला. अरे मुहूर्ताची वेळ सुरू होईल आता. चला सगळ्यांनी आवरून घ्या. चला, मी पाशाला घेऊन येतो. पाशाला हा चला, तुम्ही आवरा सगळेजण, नंतर मग धावपळ नको, सगळा गोंधळ. ए पाशा, हा ए ती पाण्याची बॉटल दे रे. अरे शाबास. चला मामा, हो कसा दिसतोय मी? मस्त मस्त दिसतोय, एकदम मस्त. मामा ऐक ना. हा बोल रे. मामा, चेन बाहेर काढू की आत ठेवू? अरे ठेव रे, बाहेर ठेव, आत ठेव, कुठे कमरेला बांधलीस तरी चालेल. काय अरे नाही मामा, नवरा आहे ना, नवरा कसा व्यवस्थित दिसला. काय टेन्शन नाही रे, आतच ठेवू. बाहेर जाळ जाळ जाळ, सगळी रंध्र ओपन झाली. ए मामा, अरे अरे मामा, तू काय करतोयस? अरे वेळ आहे का दारू प्यायची? माझं लग्न लागणार आहे आता. मग त्याला काय होतंय? काय प्रॉब्लेम नाही रे, काय टेन्शन आहे? तू लग्न लागायचं ते लागणार, त्याचं नको टेन्शन घेऊ. अरे काय चाललंय मामा? अरे वेळ नाहीये. हे बघ, 11:30चा मुहूर्त आहे, 11:20 झाले. 10 मिनिटात माझं लग्न लागणार आहे मामा. अरे अशी खूप लग्न लावून दिली रे मी, तू नको टेन्शन घेऊ. मी तर म्हणतो तू पण घे एक पेक. बरोबर, तुला कळतंय मामा, मला आता बोहल्यावर उभं राहायचंय. तू मागे माझ्या उभं राहणार आहेस विधी म्हणून. मामा ती बॉटल बाजूला. मामा बॉटल बाजूला ठेव. मला ऐक माझं, तू पण एक पेक भरू. भाऊजी बरं आला. काय झालं? भाऊजी बरं झाला. आता माझं लग्न लागणार आहे. मामा इथे दारू पीत बसला, त्याला समजवा. तो बघा मामानू द हो भाऊजी, तुम्ही काय प्यायला बसला? तुम्ही त्याला समजवायला सांगता, तुम्ही पण प्यायला बसला. सकाळपासूनच आहे का नेहमी. अरे काय चाललंय? अरे हा लग्नाचा हॉल आहे, बार नाहीये. काय करताय? तू कशाला टेन्शन नाही, घेतो? ते अरे अरे तू घे, मी सांगित घे रे. भरू छोटासा एक भट सांगणार मोऱ्यानं, सांगा तुम्ही. अरे घे आता, एवढा मामा सांगतोय तर नाही काय, कशाला भाव काढतो? बघ आता, घे घे वाईस घे. घे भरू. घे वाईस घे. घे भरू येताम काढू. भरू भय बाबा. नको 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 नको. अरे मामा, माझं लग्न आहे. नको अरे नको नको. ए पैशा, अरे भरलेला ताट आणि ओतलेला ग्लास कधी नाही म्हणून घे. तू घे. कोणतं लॉजिक आहे? काही बोलाल? अरे लॉजिक काय घेऊन बसला? बघ, हा तुझा भावाची तुझ्या सोबत आहे, घाबरू नको. पिंदा घे. चल. कुठं आहेत? कालपासून तुम्ही दोघं सोबत आहात? काल हळदीपासून दोघंही गायब झालात. हा, सगळी कामं एकटा नवरदेव करतोय. अरे हा मोऱ्यानू, काल हळदीला कुठं होता? दिसलाच नाही तुम्ही. मामा, भाऊजींना तर तू बोलूच नकोस. तू होतास थाऱ्यावर, तेवढा प्यायलेलास. अरे दोनदा हळदीच्या ऐवजी शेजवान चटणी लावून गेलास. तरीच म्हणतो, चाकण्याला ठेवलेली चटणी गेली कुठं? चकली अशीच खायला लागली, माहित आहे मला. काय मामा, किती पिता हो तुम्ही? किती प्यालो? भाऊजी, तुम्ही त्याला नका बोलू. त्याच्यापेक्षा फुलटू तुम्ही होतात काल हळदीत. अरे काय नाही माहिती. भरू टाकू याच्यात. भरू घे. घे रे. अरे काय नको भाऊजी, नको. ऐका, माझं मी पाया पडतो. अरे घे. काय माणूस? अरे घे वाईस घे. काय फरक पडतो?
अहो कोणाला कळलं तर मी नवरदेव आहे, तिकडे बोलर जाऊन उभं राहायचंय मला. अरे काय होईत नाही काय. हा बघ अरे तुला सांगतो मी माझ्या लग्नात आहे ना, माझ्या लग्नात 2 पेग लावून भोवल्यावर चढलो. कोणाला कळलं? अरे हे तर काय नाही, माझ्या लग्नात मी 4 पेग मारून बोल्यावर चढलो. लग्न झालंय तुझं? झालंय लग्न? ब्रह्मचारी आहेस अजून, कुठल्या लग्नात उभा राहिलेलास? काय एक आपली बोलायची पद्धत असते रे. असं आपण बोलतो ना बाबा की बाबा मी अरे आणि काय लग्नात मारतात रे सगळे सगळे श्रम दमतात ना रे. श्रमपर्याय तू घे तू घे. भरू वाईट भरू थोडासा छोटा थोडासा भरतो घे घे. अरे काय अरे काय ना होत घे. नको 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 नको. अरे घे रे भाऊजी नको नको नको, माझा संयम सुटेल. नको अरे नाही घे काय नको नको. प्रसाद दादा तू रेडी पण झालास? काय नको रेडी? अरे दादा तसं नाही, पण नवरी अजून रेडीच झाली नाहीये. तिची हेअरवाली आत्ता आली आहे आणि ती म्हणते की अजून अर्धा तास लागेल. भाऊजी अजून अर्धा तास लागेल बोललो होतो ना तुला अजून वेळ आहे म्हणून. घे तू पटकन मारून टाक थोडीशी. मामा दारू पिताय? तुला हवी आहे? हा 1 मिनिट थांब. पाणी टाकू पाय नको या पोरांना अशीच द्यायची. अरे गटकन मारला रे, तोंड पण कडू नाही केला. पट्टीचा दिसतोय हा. गेला पण मला डाऊट हा निरोप सांगायला आला नव्हता, याला बाहेर खबर गेली म्हणून आला होता. अरे मामा तिला अजून अर्धा तास लागणार आहे बोलतात ते. अरे तो म्हणला अर्धा तास, पण 1.5 तास तर नक्की लागणार. पुढचे 1.5 तास काय तुझं लग्न लागत नाही. मी सांगतो ऐक माझं पटकन घे गट्टम. नको नको अरे नको घे रे घे. नाही नाही सारखा मगात पण लावलं घे काय नाही होत त्याला. भाऊजी नको नको भाऊजी नको. अरे घे काय नाही हे असं आहे याचा. आम्ही काय येडं दिसतो वगैरे तुला? हा? मामा येडा मी येडा आहे काय? हा त्याच्यामुळे तिकडची सगळी फॅमिली आहे ना तुला टेक इट फॉर ग्रँड रोड समजतात. काय समजतात भाऊजी? टेक इट फॉर ग्रँड रोड समज. कशाला नाही येत इंग्लिश तर कशाला? हा उगाच इंग्लिश मारता म्हणून इंग्लिश बोलायचं. घे तू घे काय नाही, घे. घे घे. मामा नको यार वास येत. अरे, नको नको वास अरे येत. नाही वास येत नाही कोणाला काय कळत. असं गचकन मारायचा तिकडे जाऊन बोल्यावर उभा राहायचा आणि तिकडे गेल्याच्या नंतर बोलायचं मला भूक लागली, मला संत्र द्या कोणीतरी संत्र. तेवढ्यात मी संत्र्याच्या फोडी घेऊन तिकडे येईल. काय टेन्शन घ्यायचं नाही. आणि समजा संत्र खाल्ल्याच्या नंतर वास आलाच, कोणी विचारलं की बाबा कसला वास येतो तर आपण सांगायचा संत्र्याचा. पाणी काय माझा भाचा तो जे 2 घोट मारून गेला ना तो मला कॉम्प्लेक्स देऊन गेला. रंध्र ओपन झाली रंध्र. मामा वासना नाही त्या मला ती चर्चिल. संत्रे आणली आहेत ना? नाही बा. मग आता लोकांनी विचारल्यावर काय सांगायचं? अरे मामा कशाला संत्रे आणले कशाला? मजाक केला रे. सांगतो संत्रे आलं. संत्रे घेऊन रे विराज. वास येतोय? वास येतोय का? अरे सध्या मला बाटली उघड तरी वास येत नाही माहिती आहे तुला. काळजी करू नको तू घे मामानू वाज घे वाज घे. नाही भाऊजी अरे घे रे. अरे काय होत नाही. हा बघ मंडपात कोणी विचारलं ना हा वास कसला येतो तर सांगायचं कोणतरी चिकू पिकलेत म्हणून. चिकूचा वास येतो म्हणून सांगून ए भाचा नको जास्त नको लागेल तुला. ऐक माझं. नाही मामा वास आला तर सांगायचं कसला वास आहे. शबाश माझा शेर तयार झाला. म्हणजे काय तयार म्हणजे
तर मी कोणाला ऐकत ना भाऊजी. मी तसा कोणाला ऐकत नाही. माझा भाचा आहे ना एकदम डेअरिंग भाचा, कोणाला ऐकत नाही. तुला सांगतो आता हे लग्न आहे म्हणून जरा ना त्या सासरकडच्या माणसांसाठी जरा दबून राहावं लागतं, नाहीतर माझा भाचा असं मला सांगता होय तुम्ही मला सांगता नाही तुम्ही, हा. काय गोष्टी करता. इकडे तू इकडे काय करू इकडे मी सांगा काय आहे. आतापर्यंत हा पुढे म्हणजे आज लगीन आहे बरोबर आहे. सकाळी 2 तास झाला हा तयार आहे. सासरीवाडीतली माणसं नवरी मुलगी तयार आहे काय तू कोण चाललेलं नाही. बरं तर जाऊ द्यायचं गेलं. साखरपुड्याच्या दिवशी काय झालं. साखरपुडा वरसाठी पडली तुमच्या जोक वरती कसं तोंड काहीतरी जोक असतं मारता साखरपुड्यात असणार ना. त्या दिवशी आपण सगळं नटून सजून आपण हॉलमध्ये गेलेला बरोबर. ती मंडळी किती वाजता आली. 2 तास लेट आली. आपण सगळं नटले होतो का ना मला. सकाळी वरात आली असं मला वाटलं आरती बिरती ताटबीट असं घेऊन कोणतरी ओवाळतील. कोण नाही, माझा भातच तिकडे पहिला आलेला. माझी ताई तिकडे कोपऱ्यात उभी होती, टिपा काढत होते माऊली माहित आहे डोळ्यात टिपा. कोण नाही त्याच्यात म्हणजे माझा पण पशाने लय सहन केला. आता नाही पशाने लय सहन केला मामा. पशाची कोणाला पडली नाही, पशाला सगळ्यांची पडली. मामा काहीतरी उपाय काढा. पशा आता मामा काहीतरी उपाय एक सांगतो तुला मी, काहीतरी उपाय सांगायचं. आता सांगतो तुला. तू आहे ना मांजर पहिल्याच रात्री मारून टाकायचं. मांजर कोण आणली मध्ये म्हणजे काय. मांजर म्हणजे ती एक बोलायची पद्धत असते रे. म्हणजे बायकोबद्दल बोलतोय मी. आता हे तू सगळं सहन करतोस की नाही. तू आता इकडे सगळं लग्न सगळं तयार होऊन तू इथे बसलायच. अजून तयार होऊन ते लोक तयार नाही तयार आहेत. माझा पसा साखरपुड्याला सगळ्यांच्या अगोदर, बस्ता बांधायला सगळ्यांच्या अगोदर, आता पण सगळ्यांच्या अगोदर. पण आता तू जायचंच नाही, लेट जायचं. त्यांना येऊ देत. आणि रात्री बायको अशी रूम मध्ये आले ना, दार बंद करायचं, खिडक्या बंद करायचं आणि मांजर येईल अशी नख बिक काढेल असं बघायचं ऑब्झर्व करायचं आणि एक रापाटा देऊन टाकायचं. तिथं मांजर बायको कशी मुठीत पाहिजे. बरोबर बोलतो ते. मला काय सांगतोय बरोबर बोलतोय. खांडेकरांची मांजर मी पहिलेच रात्री मारली का येड आहे का मी. मला शिकवते आता एंड. आता विषय आता पशाना ऐकणार. आता पशाना मामा मी घरी जातो. मामा लय सहन केलं, मला घरी जायचं. भागाजाला असं करायचं नाही. ये तू इकडे. पहिले मांजर येऊ तर देत, नंतर मांजर कापायचं. माझा भाचा असं नाही मला माहिती आहे ना. माझा शेर तयार झाला. चाल चीअर्स कर. आईशीची शपथ 4. ठीक आहे मामा, ठीक आहे. नवरा उशिरा जाणार, पहिला सदरा सुकणार, मग नवरा उशिरा. नाही मामा, मामा ठीक आहे. सोडून हे ओलं झालं ना, काय हरकत नाही. भाऊजी मामा मला कडेवर घेऊन लहानपणी मी मामाला एवढ्यांदा ओला केलाय. मामाने मला एकदा ओला. मला माहिती आहे मामा. अरे मामा मी बोलतो अजून ओला. कसं मांजर कापणार आहे. अरे पण आता लग्नाला कसं उभं राहणार तू. हे सुकवायला पाहिजे. हे मामा सुकवायचं मग जाणार नवरा. मामा असं नाही सुकवायचं. मी सांगतो तुला असं सुकवायचं. मांजर कापायची. मांजर कापणार. किती ऍडजस्ट करणार नाही तू पशा. मी पशा कापणार मांजर. तू ऍडजस्ट तू तरी किती करणार मला सांग. लवकर नवरदेव कुठे आहेत, लवकर या. मुलगी आलेली आहे, किती वेळ झाला येऊन. चला नवरदेव कुठे आहेत, लवकर या. लग्न
मामा तू बोललेला 1.5 तास लागेल 1.5 तास लागेल ती हल्ली 10 मिनिटात मामा अरे चला लवकर चला अरे कुठे नवरा मुलगा असंच नको असं नको तू माझं सत्र घे माझं सत्र घाल. हा नाही होणार बन्यान पण नाही हा नाही होणार आपण नाही होणार काय करू हा सत्र घाल हा सत्र घाल मामा तू हा सत्र घाल मामा हा सत्र घाल मांजर कापायची हा मांजर कापणार हात घालशील जेव्हा कापशील ना मांजर. चला लवकर चला लवकर वा 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 मामा बशा ए बशा नेवण्या हे लग्नाला उभा राहतोय घाबरायचं नाही. दाढी नाही केलीस ती दाढी तू तिकडे जा मामा मामा तर फाटे दे फाटे फाटी घाबरू का? फाटी फाटी बरोबर आहे. फाटी थांबा जमल मामा चल. मामा मी दारू प्यायला वाटतो आम्ही नाही वाटत तर तू कुठला वाटणार पदर इकडे घ्या एक मिनिट मी जाणार मामा नका कोण पकडलं तर वाटेल मी प्यायलोय तुम्ही पकडून मी जाणार आई शपथ मामा काय रे अरे हे मध्ये आलं आता कसं जाऊ मी मामा याचं कर काहीतरी मामा आई शपथ मध्ये आलं आई शपथ हा ओके जाऊ शकतो. मी जाणार आणि ताईला सांगू नको रे पशा नाही मी आम्ही इथे बसलोय वा 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 मजा आली आम्हाला. बघा हा सरसे काय म्हणतात सई. वरपक्ष हे बघितल्यानंतर आम्हाला साधारण वाटलं की आता लग्नघाई असेल, पण असं काहीच ना, वेगळाच विषय होता. फार सुंदर मांडणी केली आणि तुझा परफॉर्मन्स फार आवडला. तुझी झालेली तारांबळ, तुमचा एक एक पेगगणित वाढणारा बॉडी लँग्वेजमधला चेंज किंवा चढत जाणारं मध्य, त्याचा अभिनय तो फारच इंटरेस्टिंग होता. आणि तुम्ही खूप सटल केलं तिघांनी, म्हणजे ते कधी क्रम वाढत गेला हे आम्हाला तुमचं स्लर होईपर्यंत कळलंच नाही. मजा आली, मस्त सुंदर. प्रसादा अफलातून बाटली तोड परफॉर्मन्स कमाल. तिघांचंही टायमिंग गिव्ह अँड टेक, ज्या ग्रॅज्युअली ते सगळं चढत गेलं हळूहळू. पॅड्या मोरे क्या बाद आहे. मोरे ग्रँट रोड नाही, तू डायरेक्ट पार विमाननगर पण गेलायस पुढे. लाजवाब. पशा फॅन्टॅस्टिक, फार मजा आली. तो कुर्ता उलटा घातल्यानंतरचं वर्किंग, तो फेटा उलटा वगैरे, लाजवाब, कमाल परफॉर्मन्स. क्या बात आहे. मंडळी, मूर्खपणाचा अभिनय करण्यात सगळ्यात शहाणे असलेले कॉमेडी स्टार अरुण कदम आज पुन्हा एकदा आपलं कौशल्य सिद्ध करायला तयार झालेत. आणि आज त्यांच्यासोबत आहे दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत. दोघांचे टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. ओंकार ओंकार हे ओंकार हे बाहेर तू गिरे सऱ्या इकडे बाहेर ये. अरे यार, आता सकाळ भाडं मागणार यार म्हातारा. काय यार, 4 महिन्याचं भाडं दिलं नाही तर एवढी किरकिर करतोय हा. आता परत याला याडा बनवा. व्यवसाय झालाय माझा हा आता. ओंकार, जे स्वतःची सगळं बोलतोस ना ते चांगलं मला ऐकायला येत. बाहेर ये बोलतो ना. काय आलं काका? काय झालं काका? माझ्या घरात तू पेइंग गेस्ट म्हणून जे काही राहतोस त्या भाड्याचं काय? अच्छा, रेंट. रेंट? दिस इज कॉन्व्हेंट.
किती दिवस झाले तू माझ्या घरात फुकट राहतात काका. तुला माहित आहे काय माझ्या घरात साधी मांजर सुद्धा फुकट राहू शकत नाही. ती आहे ना माझ्यासाठी दर रविवारी 2 पापलेट चोरून आणते. आता मला सांग त्या मुक्या जनावरला सुद्धा मी सोडत नाही तर तू कोण आहेस रे? सॉरी मला भाडं पाहिजे म्हणजे पाहिजे. संध्याकाळपर्यंत देतो ना मी. सॉरी. देशील ना? हा संध्याकाळी नक्की दे. पैसे पाहिजे. जाऊ मी. हा जा. संध्याकाळपर्यंत पैसे पाहिजे. हो यो काका देतो. चला यार ह्याचा त्रास झाला यार. ह्याचं काहीतरी करावं लागणार मला. हेलो, अगर आप करना चाहते हैं मुझसे कोई रोमांटिक बातें तो कीजिए कॉल इसी नंबर पर. अरे बाबा फोन ठेव. इथे रेंट भरायला पैसे नाही. तुझे रोमॅन्टिक बात करू मी? रे हट. साला काय सिंगलपणा आलाय. हे असले फोन यायला लागलेत मला. ह्यांना करा ना त्यापेक्षा. हे तरी थंड होतील. साला आयडिया कमाल आहे. आपल्याकडे 2 फोन पण आहेत. पहिल्यांदा 2 फोनचा वापर एकत्र करणार आहे मी. साला सकाळ मेंदूला जी रेंज आली आहे बाबा. आता बघतोच ह्याला. त्याला रेंट मागतो काय. हॅलो. हॅलो हा हॅलो. This? मी तुमच्या सगळ्यांचा लाडका दादूस कॉमेडी किंग कॉमेडी स्टार थोर समाजसेवक अरुण कदम. आपण कोण? अगर आप मुझसे रोमांटिक बात करना चाहते हैं तो इस नंबर पे कॉल कर सकते हैं जाने मन. चला म्हाताऱ्याने कट केला. अरे कोण आहे? माझ्या अंगावर काटा नाही नुसतं अख्खं झाडच आले. Hello. Huh? Who is this speaking, darling? You want to talk to me right now? You want yummy talks, baby? परत कट केला. हॅलो. मराठी. आलं माझ्या लक्षात. मगाशी ज्या स्पीडनी तुम्ही फोन ठेवून दिलात ना तेव्हाच मला कळलं इंग्लिशला तुम्ही झेपत नाही ते. खरंच तुम्ही बोलता ते म्हणजे पलीकडून तुम्ही खरंच बोलताय? म्हणजे नाही म्हणजे बऱ्याचदा टेप लावलेला असतो ना म्हणून आपलं. मी का तुम्हाला टेप लावेन? नाही म्हणजे मी सांगते मी का टेप असेन. मी तर खरंच बोलते ना. थांबा. तुम्हाला विश्वास नाहीये ना. मी माझ्या एक्झिक्युटिव्ह कडे ट्रान्सफर करते. हा कॉल प्लीज करा लवकर. टिंग टिंग टिडी डिंग टिडिंग टिंग. हॅलो. हा कोण बोलतोय? हॅलो स्पीकिंग. हॅलो हा बोला. हॅलो. हू इज दिस? कोण आहे तुम्ही? नो बापा या माणूस ओनली फॉर लेडीज बायका. हो मी त्यासाठीच तुमच्याशी बोलतोय. बोला तुम्हाला कुठल्या लेडीज बायकांशी बोलायचं आहे? नेपाळी मुलीशी बोलायचं आहे, चायनीज मुलीशी बोलायचं आहे, जॅपनीज मुलीशी बोलायचं आहे, महाबळेश्वरियन मुलीशी बोलायचं आहे, कोणाशी बोलायचं आहे? हॅलो मला तामिली पोरीशी बोलायचं आहे. तामिली पोरीचं साऊंड माझ्या असं कानातलं गुदगुदल्या करतो. राजन की संद आलू. ओके मी तमिळ मुलीशी कॉल तुमचा कनेक्ट करतो. पण त्याच्यासाठी तुम्हाला मला 1000 रुपये ट्रान्सफर करावे लागतील. बसाऱ्या तामिळ नाही शिकायचंय म्हणा, तामिळ ऐकायचंय. तुम्ही खूपच चिंदीगिरी करताय. मी फोन ठेवतो. बाय बाय. थांबा करतो.
हॅलो हॅलो हा बोला. बघा बघा आले काय पैसे बघा. आलेत मी लगेच तुमचा कॉल कनेक्ट करतो. अरे मग वलवा तामिली पोरीकडे फोन वलवा. टिडिंग यंदा नाळ यंदा कोणी यंद पुटा हाची काका काका पू 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 यंदा नोगडा यंदा नागडा. थांबा काहीच कळत नाही हो. नाही मराठी पुरुषी बोलायचं प्लीज. ओके मराठी मुलीशी बोलायचं असेल तर तुम्हाला परत 500 रुपये मला ट्रान्सफर करावे लागतील. हा करा करतो 1 मिनिट जर करतो थांबा. हॅलो बघा आले काय बघा जरा. आलेत लगेच कनेक्ट करतो. ओके ट्रान्सफर टू द मराठी पोरगी. हॅलो कसे आहात तुम्ही? मस्त आहे मी मस्त. नाव काय तुमचं? एकदम मस्त आहे मी. नाव काय तुमचं? हो अरुण. तुम्हाला माझ्याशी गोड गप्पा मारायच्या आहेत? हो. मग मारूया ना. हो पण हॅलो हा मला असं काय वाटतंय की सगळ्या पोरींचा आवाज सेम आहे असं काय वाटतंय. म्हणजे असं. हाय अरुण. हॅलो कसे आहात तुम्ही? 2 मिनिटं थांबा. हॅलो तुम्ही खूपच सुडेल आहेत हो. फारच गोड म्हणजे मला आता राहतच नाही. अंगावर काटाच आला. असंच आहे हो. मी ज्या पण पोरींशी बोलतो सगळ्या पोरींच्या अंगावर काटाच येतो. आउच. तुम्ही हॅलो प्लीज मला आता राहत नाही. हॅलो बोला ना. मला सांगा ना. मला सांगा. चेहरा बघायचा आहे. मी व्हिडिओ कॉल करू? प्लीज मला बघायचं तुमचा चेहरा. करू व्हिडिओ कॉल? नको ना मी आता बाथरूम मध्ये आहे. अरे मग करा. प्लीज करा. नॉटी अरुण नो. पण तुम्हाला जर करायचाच असेल ना कॉल तर मला 1000 रुपये भरावे लागतील. आले करू व्हिडिओ कॉल करू? 1 मिनिट. करू मला सांगा. करू काय? हॅलो करू. हॅलो बोला ना प्लीज बोला प्लीज बोला. हॅलो काय करू? हा करा ना. करतो. हॅलो हाय अरुण. तू की नाही मला खूपच हा बोला ना. थांबलात का? बोला ना. क्या बात आहे. हॅलो ऐका ना. हॅलो अहो थांबलात तुम्ही? बोला ना. हॅलो 1000 भरलेत. हॅलो नाही हा थोडा इकडं आहे. थोडा प्रॉब्लेम आहे इकडं. रेंज येते जाते. 1 मिनिट. आतल्या खोलीत वायफाय आहे. नाही आतल्या खोलीत कशाला? आलो आतल्या खोलीत जातो. तुमचा आत काय? नाही मी व्हिडिओ कॉल लावलाय. हो माझा पण व्हिडिओ कॉल आहे. बाहेर जा काका तुम्ही. माझा महत्वाचा आहे. काय? तुझं माझं. हॅलो आता वायफाय मध्ये आलोय. हॅलो हा बोला. अरे वा क्या बात है.
अरे तुमची साडी खूपच छान आहे हो. थँक्यू. जामच भारी, મને जाम आवडले. थँक्यू. म्हणजे सेम टू सेम माझी लुंगीच दिसते. एकदम सेम टू सेम. क्या बात आहे यार. कसलं आपलं बॉन्डिंग आहे ना. जामच तुम्ही आवरलात म्हणा. आपलं सॉलिड बॉन्डिंग आहे ना, म्हणून ती एकसारखी आहे. थँक्यू. पण मला असं का वाटतंय, माझी लुंगी जिकडे फाटले तिकडे तुमची पण साडी फाटली. असं का वाटतंय. काही नाही. ऍक्च्युली सेम टू सेम तुमची साडी ती माझी लुंगी आहे. एक मिनिट ऐका मी दाखवतो. नको. एक मिनिट आम्ही सांगतो तुम्हाला. हे बघा तुमची ही साडी तुमची साडी कुठे आहे. मज्जा वसाऱ्या, मगाशी व्हिडिओ कॉल केला तो असं केल्यावर माझा बाबा दिसला त्या व्हिडिओ कॉल मध्ये. मी बोललो एवढं बॉन्डिंग कसं, माझा बाबा पण ह्याचाच मित्र आहे म्हणून. माझा भाडं कुठं आहे. रिअल नंतर करू. माझा भाडं कुठं आहे. मी देतो ना बघा. लगेच लय भारी परफॉर्मन्स. हा रसिक सई. अरुण दादा, हे तुमच्यासाठी आणि ओमकार हे तुझ्यासाठीही. कारण आज सपोर्टिंग असं काही नव्हतं, तुमच्या दोघांचं स्किट होतं ओमकार. आणि यू डिड अ ॲब्सल्युटली फॅन्टॅस्टिक जॉब. फार मजा केलीस, आम्हालाही मजा आणलीस. अरुण दादा एवढा एन्जॉय करत कुठला म्हणजे परफॉर्मन्स, एवढे एन्जॉय करत खूप मजा घेतली तुम्ही परफॉर्मन्सची. आणि तुम्ही लिटरली लहान बाळ होऊन परफॉर्म करत होता. फार मजा आली. मस्त. प्रसादा. वा बहारदार, सुपर. अरुण, तुझ्या मागच्या भिंतीवरचे हाऊस जसे चढत गेले तसा परफॉर्मन्सही चढत गेलाय. मध्ये एकदा विराज आला पण तरी परफॉर्मन्स चढतच गेला. अरुण, लाजवाब एनर्जी होती. ओमकार फॅन्टॅस्टिक. खूप एन्जॉय केलं मी. मजा आली. थँक्यू. खूप असं हास्याचा हा जलसा अनुभवण्यासाठी आता आपली भेट होणार आहे पुढच्या भागात. पण लक्षात असू द्या, आता 18 जुलैपासून आपण भेटणार आहोत दर रविवारी रात्री 8 ते 10 2 तास. पोटभर मनोरंजनाची रविवारची हास्य जत्रा, कॉमेडीचा डबल बार. हास्य जत्रा.